नमस्कार. हृदयविकार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा कोलेस्ट्रॉल आणि ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या, बरोबर? पण थांबा, हे अर्धसत्य आहे. आज आपण हे समजून घेणार आहोत की या आजाराचं खरं मूळ काय आहे, आणि विश्वास ठेवा, ते आपल्या सामान्य समजुतीपेक्षा खूप वेगळं आणि खूप खोल आहे. चला तर मग हा गुंता सोडवायला सुरुवात करूया या अगदी थेट आणि रोखठोक वाक्याने. प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर जामनादास आपल्याला काय सांगतायत? ते सांगतायत की पोटाचा वाढलेला घेर हा फक्त दिसण्याचा प्रश्न नाहीये. ही एका मोठ्या धोक्याची पहिली घंटा असू शकते. आणि हा धोका किती मोठा आहे? तर हृदयविकार हा आज जगभरात मृत्यूचं नंबर 1 कारण बनला आहे. हो, नंबर 1. म्हणूनच या मागचं खरं विज्ञान समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे. तर मग खरी समस्या आहे तरी काय? ती फक्त रक्तवाहिन्यांमध्ये काहीतरी अडकण्याची नाहीये. नाही. खरी समस्या आहे संपूर्ण शरीरात आतल्या आत पसरलेल्या दाहाची, ज्याला आपण इन्फ्लमेशन म्हणतो. विचार करा, एखाद्या भिंतीला आतून वाळवी लागते, तसंच काहीसं हे इन्फ्लमेशन आपलं शरीर आतून पोखरत असतं, आपल्याला कळतही नाही. मग हृदयविकाराचा झटका नक्की येतो कसा? ही प्रक्रिया आपल्या विचारापेक्षा खूप वेगळी आहे. सगळ्यात आधी शरीरातला हा दाह, ही सूज रक्तवाहिनीच्या आतल्या प्लाकला अस्थिर करते. तो एका सुजलेल्या फोडासारखा होतो. मग हा प्लाक फुटतो आणि त्या जखमेवर रक्ताची गुठळी तयार होते. आता ही गोष्ट लक्षात घ्या, ही गुठळीच रक्तप्रवाह पूर्णपणे थांबवते, तो प्लाक नाही. ही प्रक्रिया अजून सोपी करून सांगण्यासाठी डॉक्टर जामनादास एक उत्तम उदाहरण देतात. ते म्हणतात की या अस्थिर प्लाकला रक्तवाहिनीच्या आत आलेला एक फोड समजा. ज्याप्रमाणे आपल्या त्वचेवरचा फोड फुटतो आणि समस्या निर्माण करतो, तसाच हा आतला फोड फुटतो आणि तिथूनच खरा धोका सुरू होतो. मग ह्या सगळ्या दाह किंवा सुजेच्या मागे आहे तरी कोण? खरा खलनायक चरबी किंवा कोलेस्ट्रॉल नाही आहे. तो आहे इन्सुलिन नावाचा एक हॉर्मोन. पण केव्हा? जेव्हा तो आपल्या रक्तात सतत गरजेपेक्षा जास्त प्रमाणात असतो तेव्हा. या स्थितीला वैद्यकीय भाषेत हायपर इन्सुलिनेमिया असं म्हणतात. म्हणजे काय? म्हणजे रक्तातील इन्सुलिनची पातळी कायम धोकादायक पातळीवर राहणं. आणि हे होतं कशामुळे? तर वारंवार साखर, कर्बोदके आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्यामुळे, म्हणजेच आपल्या रोजच्या जेवणातल्या अनेक पदार्थांमुळे. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट ऐका, जेव्हा एखाद्याला मधुमेह झाल्याचं निदान होतं ना, त्याच्या आधीची जवळपास 10 वर्ष त्या व्यक्तीच्या शरीरात वाढलेल्या इन्सुलिनमुळे भरपूर नुकसान झालेलं असतं. आणि यात हृदयविकाराची सुरुवातही झालेली असते. आपल्या शरीरात 2 प्रकारची चरबी असते. एक जी त्वचेखाली असते, ती सामान्य चरबी, आणि दुसरी जी पोटाच्या आत आपल्या महत्त्वाच्या अवयवांभोवती जमा होते, तिला विसरल फॅट म्हणतात. ही दुसरी चरबी खूप जास्त दाहक आणि धोकादायक असते. दाहक म्हणजे काय? म्हणजे ही चरबी सतत शरीरात धोक्याचे सिग्नल पाठवत असते, ज्यामुळे शरीरात एक प्रकारची आग लागल्यासारखी स्थिती निर्माण होते. बरं, आपण समस्या ओळखली आणि त्यामागचा खलनायकही ओळखला. आता यावरचा उपाय काय? आणि गंमत म्हणजे हा उपाय किंवा नायक आपल्या शरीरातच दडलेला आहे, आणि तो आहे उपवास. इथे एक मोठा गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. अनेकांना वाटतं उपवास म्हणजे फक्त कमी खाणं, पण तसं नाहीये. फक्त कॅलरी कमी केल्याने आपलं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया मंदावते. याउलट जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा इन्सुलिनची पातळी नैसर्गिकरित्या खाली येते, आणि मग शरीर ऊर्जेसाठी थेट त्या धोकादायक विसरल फॅटला जाळायला सुरुवात करतं. हा जमीन अस्मानाचा फरक आहे. उपवासाच्या पहिल्या 12 तासांनंतर खरी जादू घडायला सुरुवात होते. तोपर्यंत शरीर फक्त साठवलेली साखर वापरत असतं. पण 12 तासानंतर शरीर आपलं इंधन बदलतं. ते एक स्विच ऑन करतं आणि ऊर्जेसाठी चरबी जाळायला सुरुवात करतं. आणि सगळ्यात आधी नंबर कोणाचा लागतो? तर त्या पोटाच्या आतल्या धोकादायक विसरल फॅटचा. जेव्हा शरीर चरबी जाळतं तेव्हा ते कीटोन्स नावाचं एक पर्यायी इंधन तयार करतं. आपल्या शरीराची कल्पना एका हायब्रिड गाडीसारखी करा. ते साखरेवर म्हणजे पेट्रोलवर पण चालू शकतं, आणि चरबीवर म्हणजे इलेक्ट्रिक पण. कीटोन्स हे त्या इलेक्ट्रिक मोडसारखे आहेत, स्वच्छ आणि अतिशय कार्यक्षम. उपवास हा एक शक्तिशाली नायक आहे, यात शंका नाही. पण त्याला अधिक प्रभावी बनवण्यासाठी काही पूरक धोरणांची गरज असते. या नायकाला एकटं लढू देण्याऐवजी आपण त्याला काही मदतनीस साधनं देऊ शकतो. इथे एक अनपेक्षित सल्ला आहे. अनेकांना वाटतं की हृदय निरोगी ठेवण्यासाठी तासनतास कार्डिओ करायला हवा. पण गंमत बघा, अति कार्डिओमुळे शरीरावर एक प्रकारचा ताण येतो, ज्यामुळे दाह वाढवणारे हॉर्मोन्स तयार होतात. याउलट कमी वेळात केलेला तीव्र व्यायाम जसं की वेट ट्रेनिंग किंवा HIIT
शरीर मजबूत बनवतो आणि इन्स्युलिन नियंत्रणात ठेवतो. काही पदार्थ जे आपण खूप आरोग्यदायी समजतो ते खरं तर इन्सुलिन वाढवून समस्या निर्माण करू शकतात. जसं की प्रमाणापेक्षा जास्त फळं खाणं, कारण त्यातील फ्रुक्टोज नावाची साखर थेट यकृतावर भार टाकते. वनस्पती बियांची तेलं, ज्यात दाह वाढवणारे ओमेगा 6 फॅट्स जास्त असतात, आणि काही कॅल्शियम सप्लिमेंट्स जे रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ शकतात. आता एक व्यावहारिक टिप पाहूया. पांढरा भात खायचा असेल तर एक युक्ती आहे. तो रात्रभर भिजवा, जास्त पाण्यात शिजवा आणि मग थंड होऊ द्या. यामुळे काय होतं? भातातील स्टार्चचं स्वरूप बदलतं आणि तो रेझिस्टंट स्टार्च बनतो. आपलं शरीर याला थेट पचवून साखरेत बदलू शकत नाही. उलट हा स्टार्च आपल्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंसाठी अन्न बनतो. परिणाम, इन्सुलिन वाढत नाही. आणि या सगळ्याचा पाया आहे आपल्या आतड्यांचं आरोग्य. याची कल्पना एका गळक्या पाईपसारखी करा. जर आपल्या आतड्यांची भिंत म्हणजे तो पाईप कमजोर झाला तर न पचलेले अन्न आणि विषारी घटक थेट रक्तात मिसळतात, आणि मग हे विषारी घटक संपूर्ण शरीरात पसरतात आणि दाहाची आग लावतात. आता आपण या सगळ्या माहितीच्या आधारे एका महत्त्वाच्या आणि शक्तिशाली विचाराकडे येतोय, जो सगळं चित्र बदलून टाकू शकतो. खरा संघर्ष इथेच दडला आहे. आपली हजारो वर्षांची अनुवांशिकता ही उपवास आणि खाणं यांच्या चक्रासाठी बनलेली आहे. पण आपलं आधुनिक जग, आपलं आजूबाजूचं वातावरण, ते फक्त आणि फक्त सतत खाण्यापिण्याला प्रोत्साहन देतं. हाच तो आपल्या शरीरातील आणि बाहेरील जगातील खरा संघर्ष आहे. आणि शेवटी डॉक्टर जामनादास यांचं हे वाक्य सगळं सार सांगतं. ते म्हणतात, आपण उपवासाचं हे शरीरशास्त्र गमावलं आहे. सामान्य स्थितीत परत जाण्यासाठी उपवास करायलाच हवा. म्हणजे बघा, उपवास करणं ही कोणतीही नवीन फॅशन नाहीये, तर आपल्या नैसर्गिक शारीरिक अवस्थेकडे परत जाण्याचा एक मार्ग आहे. तर मग शेवटचा प्रश्न हा आहे की आधुनिक जीवनशैली आपल्याला सतत खाण्यासाठी प्रवृत्त करते. अशा परिस्थितीत जर आपण उपवास करण्याची आपली नैसर्गिक क्षमता पुन्हा मिळवली तर आपल्या आरोग्यावर त्याचे काय दूरगामी परिणाम होतील यावर विचार नक्की करा.